धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 27वी अमरनाथ यात्रा, नांदेडहून 100 भाविक रवाना। सविस्तर बातमी अशी की धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 27व्या श्री अमरनाथ यात्रेला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। नांदेड रेल्वे स्थानकावरून सुमारे 100 भाविक श्री अमरनाथ, वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू आणि दिल्ली या धार्मिक स्थळाच्या दर्शनासाठी रवाना झाले। यात्रेच्या प्रस्थानावेळी रेल्वे स्थानकावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी यात्रेकरूंना सुखरूप प्रवास व यशस्वी दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। धार्मिक उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात यात्रेला प्रारंभ झाला। ही आमची अमरनाथची 27वी यात्रा आहे। या अमरनाथच्या यात्रेमध्ये आता आम्ही 100 लोक जात आहोत। सुरुवातीला आम्ही अमरनाथचं दर्शन घेणार, त्यानंतर काश्मीरमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, तिथली खीर भवानीचे तीर्थक्षेत्र आपल्या माहूरसारखं हे आहे ते, आणि त्यानंतर जम्मू, आणि त्यानंतर वैष्णोदेवी, अमृतसर, त्यानंतर दिल्ली, असं 13 दिवसाचा आमचा प्रवास आहे। 28वी यात्रा आमची 17 जुलैला निघत आहे। मी 15 जुलैला नांदेडला वापस येईल। परत 17 जुलैला 28वी यात्रेला जात आहे। ती विमानाने आहेत, तर कोणाला यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या विमानाच्या याच्यात येऊ शकतात। त्यांनी आता मी तर जात आहे, आमच्या माया हॉलिडेज म्हणून शिवाजीनगरला ऑफिस आहे, तिथं ते संपर्क साधा। आता 100 लोक आहोत आम्ही, आणि पुढच्या याच्यात 60 लोक। धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर हे 27वी अमरनाथ यात्रा आज नांदेडहून घेऊन चाललेले आहेत। अनेक लोक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत। धर्मभूषण दिलीपभाऊ अनेक आध्यात्मिक यात्रा घेऊन जात असतात। वैष्णोदेवी असेल, अमरनाथ यात्रा असेल, अनेक ठिकाणी चारधाम यात्रेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो। या यात्रेमध्ये जे खेळीमेळीचं वातावरण असते, त्यामुळं दिलीपभाऊ सोबत लोक जाण्यासाठी उत्सुकता असते। त्यामुळं या यात्रेच्या निमित्तानं सर्व यात्रेकरूंना आणि दिलीपभाऊला मी विश्व हिंदू परिषद कडून त्यांना या यात्रेसाठी शुभेच्छा देतो। जय श्रीराम।